नमस्कार, आपण पाहतात न्यूज मराठी। लाडक्या बहिणींचं काही टेन्शन घेऊ नका, प्रज्ञा सातव यांचं आवाहन। लाडक्या बहिणींचं काही टेन्शन घेऊ नका, 1500 रुपयाच्या टिकल्या आम्हाला नकोयत असं महिला सांगतायत। महिलांच्या सुरक्षेची गरज आज महाराष्ट्रात आहे। राज्यात महाविकास आघाडीचा विजय निश्चित होईल। पुरंदरमध्ये सुद्धा संजय जगताप यांचा विजय निश्चित आहे असं म्हणत महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास काँग्रेसचा स्टार प्रचारक प्रज्ञा सातव यांनी व्यक्त केलाय। पुरंदर तालुक्यातील नीरा येथे संजय जगताप यांच्या प्रचार रॅलीसाठी प्रज्ञा सातव आल्या होत्या। यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या। नीरेतील संजय जगताप यांच्या प्रचार रॅलीला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळालाय। तर यावेळी बोलताना 23 तारखेला गुलाल हा पुरंदरच्या जनतेचा असेल असं म्हणत आमदार संजय जगताप यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। खूप चांगला प्रतिसाद दिसला। आम्ही पहिले ट्रान्सपोर्टला आलो होतो, त्यानंतर नीरा या गावात 1.5 ते 2 तास रॅली निघाली आणि महिला सुद्धा खूप प्रचंड संख्येने आमच्या लाडक्या बहिणी सुद्धा इथे उपस्थित होता आणि आमची रॅली झाली ही खरोखरच आमचा विजय हा निश्चित आहे आमच्या संजय दादांचा असं मी ठामपणे राज्यभरात आपण फिरत आहोत। एकंदरीत महायुतीकडून सांगितलं जातं की लाडकी बहीण योजना अनेक योजना आणल्या, त्यामुळे आमची 27 असेल वेळोवेळी महायुतीकडून सांगितले जाते। कशा पद्धतीने प्रकारचा प्रतिसाद पाहता? नाही, मी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये फिरली आहे, तर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये महिला सांगतायत की काही लाडक्या बहिणीचं काही टेन्शन घेऊ नका, हे 1500 रुपयांच्या टिकल्या काही आम्हाला नकोय, आम्हाला पाहिजे लाडकी बहीण नाही पाहिजे, तर आम्हाला सुरक्षित बहीण योजना ही पाहिजे। ही आज महिलांची गरज आहे या महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यामुळे आज महिलांचा प्रतिसाद महाविकास आघाडीकडे आहे। सर, काय सांगाल कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे? प्रतिसाद आपण स्वतः समक्ष या ठिकाणी बघितलाय। 5 वाजल्यापासून रॅली या ठिकाणी चालू आहे। आता आम्ही वाल्ले या ठिकाणी सभेसाठी जातोय। आदरणीय आमदार प्रज्ञाताई सातव या ठिकाणी उपस्थित आहे आणि खूप उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मिळाला। मी नेरेकर पंचक्रोशीचं मनापासून आभार या ठिकाणी मानेल की प्रत्येक घरातला व्यक्ती आज या रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी आमच्या पदयात्रेत सहभागी होता। सर्व तरुण मंडळी सहभागी होते आणि खूप मोठ्या आशेने सर्व मंडळी त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडे बघतात। आज खऱ्या अर्थाने सरकारवरती प्रचंड नाराजी ही सर्वसामान्य माणसाची आहे आणि लोकांना आशा आहे निश्चितपणे महाविकास आघाडी खूप चांगलं काम येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला पुन्हा एकदा ते जुनं वैभव मिळवून देईल। सर, एकंदरीत वेगवेगळ्या सभा होत आहेत, 2-3 दिवसात कोणाकोणाच्या महत्वाच्या व्यक्तीच्या सभा होत? 16 तारखेला त्या ठिकाणी भेकराई या ठिकाणी डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रियाताई सुळे या दोघांची रॅली त्या ठिकाणी आहे। त्यानंतर 17 तारखेला शरदचंद्रजी पवार साहेब, संजयजी राऊत साहेब शिवसेनेचे नेते यांची सभा, जाहीर सभा त्या ठिकाणी 17 तारखेला पालखी मैदानावरती सापडला आहे। 23 तारखेला गुलाल आपलाच खात्री वाटते? गुलाल माझ्या पुरंदर हवेलीच्या सर्वसामान्य जनतेचा आहे, कारण सर्वसामान्य जनता ही महाविकास आघाडी